असा नट्टापट्टा करून आम्ही चाललो होतो व्हिडिओ काढायला. आमची एंजल तर सतत मध्ये मध्ये करत असती. मग आली चप्पल घेऊन तिची घातली बितली सगळं मस्त. मला म्हणती काढा आमच्या चप्पलीचे बी व्हिडिओ. बाय बाय करून निघालो आम्ही आमच्या मार्गावर. मावचा आयफोन घेऊन एक असा आईट मारत होता. त्या पुढच्या 2 गाड्या त्यातली एक पण माझी नाही बरं का. आमच्या केजमध्ये दिवसा ऊन आणि रात्री बर्फ असतंय. स्पायडरमॅन कुत्र. रिक्षा खटाडा होता पण छटाकभर जाण्यासाठी आमच्याकडून 200 रुपये भाडं घेतलं. भाडं 200 घेऊ द्या ना ते 300 घेऊ द्या, आम्हाला काही घेणं देणं नव्हतं, कारण आमची माव आमचं भाडं देणार होती. 200 रुपये भाडं देऊन सुद्धा आम्हाला चलतच जावं लागलं, कारण पुढं तर नुसत्या गल्ल्या बोळ्याच होत्या. आम्ही पोचलो आमच्या ठिकाणावर गेल्या गेल्या मावने तिचा खजाना काढला. मावचा खजाना होता वह्या, डबे आणि कॅमेरा. इथं तर विषयच वेगळा होता. प्रत्येक जागी मानसीचे फॅन भेटतात, पण ह्या वेळेस आमचे विवेकचे फॅन भेटले होते आम्हाला. विवेकचा फॅन म्हणतोय, विवेक मला तुझ्यासोबत कुस्ती खेळायची भावा. सगळ्यांना वाटलं मावनी खजिना आणलाय. सगळे एकदमच जमा झाले खजिना बघायला. मला वाटलं आता तिचा खजिना चोरी होतोय काय की, म्हणून माव घाबरून पाणी प्यायला लागली. ही आमचा बहीण भावाचा मातीतला खेळ. शूट तर आमच्या लय खतरनाक झाला. मानसीला फेकाय सांगितल्या होत्या विटा. मला आवरणा ते मातीचं टोपलं, मी दिलं फेकून. खोरं घेऊन खेळायला लागले. खेळण्याच्या नादात माझा तर सगळा अवतारच बदलून गेला होता. मानसी लागली अचानक रडायला, कारण तिला माझ्याकडून खोरं लागलं होतं. ते तर आम्हाला कुणालाच माहित नव्हतं. हा आमचा शंकर मामा एवढूसा साप घेऊन आलता. साप केवढूसा बी असू द्या, पण आमच्या मामाचा घरचा कोंबडा लयच मोठा होता बघा. त्या कोंबड्यापेक्षा तर डेंजर आमच्या मामाचा पोरगा होता साई. कसा वाटला आमचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. टाटा बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.